उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात आज KDMCने कारवाई केली आहे। फेरीवाल्यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या जातात। स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे। फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा होतो, तसेच नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण होते। आज केलेल्या कारवाई पश्चात त्याचा उद्या काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। डोंबिवलीच्या स्टेशन परिसरात प आणि ग च्या हद्दीमध्ये स्टेशन परिसर येतो। तिथे आमची दैनंदिन कारवाई रोज चालू आहे। सकाळी 9 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत आमची सातत्याने कारवाई सुरू असते। या कारवाईमध्ये आमचे दिवसभर माणसं उभी असतात, गाड्या उभ्या असतात। प्रत्येक फेरीवाला कोणीही बसणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि कडक कारवाई केली जाते। वेळ आली तर आम्ही गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि कुठलाही फेरीवाला बसणार नाही। रस्ता जास्तीत जास्त मोकळा राहील। जे रेल्वेने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना देखील आम्ही रस्त्यात अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही दररोज दैनंदिन आमची कारवाई सुरू आहे। काही दुकानदार सुद्धा त्यांच्या दुकानाच्या समोर फेरीवाले बसलेले असतात, पण ते दुर्लक्ष करतात। अशा दुकानदारावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? असे जे काही दुकानदार आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही आज देखील कारवाई केली आणि कंटिन्यू आमची कारवाई सुरू आहे। त्यासाठी आज JCB पण आम्ही मागवलेला होता की ज्यांचे जे काही वाढीव शेड आहेत, जे काही वाढीव बांधकाम आहेत त्याच्यावर देखील आम्ही आज कारवाई केलेली आहे आणि सातत्याने आमची कारवाई सुरू आहे। दुकानदारांची आम्ही गय करत नाही आहे। त्यांना कुठलंही फुटपाथवर अतिक्रमण असेल ते देखील आम्ही काढतोय। कुठल्या फेरीवाला त्याने जर अतिक्रमण करण्यासाठी जर ते सहकार्य करत असतील तर अशा दुकानदारांना देखील आम्ही दमदाटी केलेली आहे, त्यांना धमकावलेलं आहे, त्यांना समजावलेलं आहे। तुम्ही आजची कारवाई करताय, सातत्याने कारवाई चालू आहे, त्याच्या आज नागरिकांनी सुद्धा पत्रकारांच्या समोर कौतुक केलेलं आहे, काय सांगता? नाही, नक्कीच या बाबतीत महानगरपालिका तर त्यांचं काम करतेच आहे, परंतु नागरिकांनी देखील या बाबतीत सहकार्य केलं पाहिजे। नागरिकांनी देखील त्या फेरीवाल्यांकडून वस्तू घेतल्या नाही पाहिजे। जे अतिक्रमण करतात त्यांच्याकडून त्यांनी वस्तू घेतल्या नाही पाहिजे। जर त्यांनी नाही घेतल्या तर नक्कीच महानगरपालिका जी काही कारवाई करते त्याला नागरिकांची जर अशी साथ मिळाली तर नक्कीच हा परिसर पूर्णपणे फेरीवाला मुक्त होईल आणि महापालिकेबरोबर नागरिकांनी साथ दिल्यामुळे नक्कीच इथली संख्या कमी होईल आणि रस्ता सुरळीत राहील। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। कल्याण बस स्थानकात प्रवाशांचा गोंधळ। कल्याण बस स्थानकात प्रवाशांनी गोंधळ केलाय। अहिल्यानगरला जाण्यासाठी 3 तासापासून बस नाही। ST डेपो अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे। प्रवासी झाले संतप्त। सगळे 5 वाजले आम्ही सर्व 200-300 लोक जमा आहेत इथं आणि 4 वेळेस इथे डिपोच्या सांगितलंय की इथं लहान लोक आहेत, जे छोटे छोटे मुलं आहेत, हे जनतेचे सेवक आहेत। आम्ही यांचे कामगार नाहीत। यांनी यांना उत्तर प्रश्न विचारला का ते आम्हाला विचारलं, आम्हाला माहीत नाही, नंतर भाऊ ही भाषा नाही। ते आमच्या कामाला आहेत, ते जनतेच्या कामासाठी काम यांच्या कामाला आहेत। नगर डेपोला काय प्रॉब्लेम आणि नगरची गाडी म्हणा, नगर डेपोला कायम काय दिली खोटं बोलणारे माणसं। मी नितीन भांबळ, नगर। तन्मय, आम्ही तन्मय गोंडवा। आम्ही दिवसभर ड्युटी करून आलेलो आहे आणि हाफ डे घेऊन बस लवकर भेटू म्हणून आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो होतो। तर 5 वाजता आम्ही इथं आलेलो आहे। 5 नंतर फक्त या ठिकाणी एक गाडी आली आहे, ती पण फुल रिझर्व आहे। तर एकही गाडी यांनी सोडलेली नाही आत्तापर्यंत। आणि या शेख साहेबांना आम्ही विचारलं तर ते आम्हाला फक्त कारणं देतात की 5 मिनिटांनी गाडी येते, 5 मिनिटांनी गाडी येते असं म्हणून त्यांनी आत्ता आहे ना आम्हाला जवळजवळ 3-3.5 तास उभे केलेला आहे आणि सगळ्या प्रवाशांचे हाल केले आहेत। या ठिकाणी लहान मुलं आहेत, म्हातारे माणसं आहेत, त्यांचे खूप हाल झालेले आहेत। याच्यामध्ये प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीत। ते डेपोत फोन करतात पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना रिस्पॉन्स देत नाही आहेत। नमस्कार, जावेद शेख वाहतूक नियंत्रक कल्याण। तर दादा काय ॲक्च्युली बीडची गाडी येते ना 8 वाजता, ती पण लेट झालेली आहे। बीडवरून ट्रॉफिक जाम आहे आणि आमची गाडी निघालेली आहे पण ते सूचना गाडी अडकलेली आहे। किती खोटं बोलले?
कल्याण डेपोला गाड्या नाही आहेत का तुमच्या? खोटे किती बोलले सांगा. आमची गाडी ही 7:30 असते. आमची गाडी अहो पण तुमची कल्याण डेपोला गाडी नाही आहे का? कल्याण डेपोला गाडी नाही आहेत. एक पण गाडी उपलब्ध नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. काय नाही, साहेब. 10 वाजल्यापासून रिझर्वेशन. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मनमाड शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी. सकाळपासून उन्हाचा तडाखा वाढलेला असताना रात्री 8 वाजेपासून पावसाची जोरदार हजेरी. पावसाने हजेरी लावल्याने रात्री उशिरापर्यंत भाजी विक्रेत्यांचे हाल. अचानक जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा. जोरदार वारा पाऊस यामुळे शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा नेहमीप्रमाणे खंडित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. त्यात बघा, काल रात्री सुद्धा 2 हल्ले करण्यात आले. अमृतसर असेल, जम्मू काश्मीर असेल, दिल्ली सुद्धा निशाणा होता असं सांगितलं जातं. तुम्ही एक लक्षात घ्या, पाकिस्तानच्या कुरापती चालू आहेत असं कसं काय तुम्ही म्हणता? युद्ध सुरू आहे. जेव्हा आपण युद्धाचं दिशेने आहोत किंवा युद्ध सुरू आहे असं म्हणतो, तेव्हा आपण हल्ला केल्यावर पाकिस्तान काहीच करणार नाही, म्हणजे कोणतंही राष्ट्र ही अपेक्षा करणं चूक आहे. आणि आपलं सैन्य त्यांचा प्रत्येक हल्ला हा परतवून लावते, हे महत्वाचं आहे. पाकिस्तान ही शेवटची फडफड किंवा धडपड करत राहणार. पाकिस्तान सरकार हे अत्यंत कमजोर सरकार आहे आणि पाकिस्तानची लोकशाही ही अत्यंत कमजोर लोकशाही आहे. पाकिस्तानची संसद हे ढोंग असतं नेहमी. पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ही आर्मीच्या हातामध्ये असते. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीत कुरापती वगैरे वगैरे, युद्ध नव्हते तेव्हाही त्यांच्या कुरापती सुरू होत्या. आणि आता प्रत्यक्ष भारतानं युद्ध सुरू केल्यावर त्यांना त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी हालचाली कराव्या लागतील. पण त्यांचा प्रत्येक हल्ला आपण नाकाम केलेला आहे असं आपल्या भारतीय सैन्याने जे अधिकृतपणे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बाकी त्याच्यावर जास्त बोलणं कोणालाही आता कोणी योग्य नाही. दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यामध्ये अमेरिकेनं हस्तक्षेप करण्यास सध्या नकार दिला. मोदींचे मित्र आहेत ट्रम्प, माय डिअर डोनाल्ड वगैरे आहे ना काहीतरी. ते खरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने मोदींच्या बाजूनं खांद्यावरती हात टाकायला पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे. असं मला वाटलं की जगातले जे सगळे 165 देशात जे आमचे प्रधानमंत्री फिरतायत त्याच्यापैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला. सगळे तटस्थ आहेत, सगळे तटस्थ आहेत. अशा वेळेला मला आश्चर्य वाटतंय की डोनाल्ड ट्रम्पच्या विजयासाठी मोदीने रक्ताचं पाणी केलं होतं. डोनाल्ड ट्रम्पसाठी ते अमेरिकेत गेले, भारतात त्यांनी प्रचार सभा घेतल्या. त्याच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी ठामपणे काश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं देशाला वाटलं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही देशांशी माझे तेवढेच मित्रत्वाचे संबंध आहेत. हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे.
महाराष्ट्रातला राजकीय विषय आहे की सुप्रिया नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. लवाडांनो पाणी द्या या जन आंदोलन अंतर्गत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाणी प्रश्नाबाबत संभाजीनगरात पदयात्रा काढण्यात आली. शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सहभागी झाले. शहरातील मुकुंदवाडी चौक ते अहिल्याबाई होळकर चौक चिखलठाणा येथपर्यंत ही यात्रा काढण्यात आली. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे शेषराव चव्हाण आणि अन्य मान्यवरांचा प्रवेश सोहळा येथे होणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र शहीद जवान सचिन वनंजय यांच्या निवासस्थानी सांत्वन करण्यासाठी भेट देणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आदरणीय अजितदादा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शेषरावजी चव्हाण आणि अन्य मान्यवरांचा प्रवेश सोहळा मुखेड तालुक्यातल्या चव्हाणवाडी इथं होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंत्री महोदय पण उपस्थित राहणार आहेत. आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र शहीद जवान कैलासवासी वंजे यांच्याही निवासस्थानी दादा भेट देणार आहे. आणि दादांच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी चव्हाणवाडीला झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं दादाच्या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किती जण प्रवेश करणार? साधारणतः 100च्या वर आकडा जाईल अशी स्थिती आहे. मी आज दुपारी जाऊन परत आढावा घेणार आहे, पण 100च्या वर प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार. जे काँग्रेसचे कुणी आहेत? काँग्रेसचे श्री शेषरावजी चव्हाण आहेत, सुशांत चव्हाण आहेत, बाबूरावजी पवित्रे आहेत, त्याच्यानंतर भांगारे आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, ही सगळी मंडळी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता दिलीप कोटगिरे आहेत. असे अनेक मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. यावर मला अतिशय आनंद होईल या गोष्टीचा, परंतु या गोष्टीवर मी भाष्य करणं उचित होणार नाही. मी माध्यमाच्या मार्फतच ही बाब ऐकलेली आहे, त्यामुळे या गोष्टीवर माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. परंतु आदरणीय नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं स्वागत आहे. यावं असं वाटते का? एकत्रित आल्यास ताकद वाढेल, निश्चितपणाने यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सेना भारतीय आणि मोदींच्या मागे आहे. विनायक राऊत हे पाकिस्तान हल्ल्याबाबत बोलताना म्हटले आहेत. पाकिस्तानचा कंबरडे मोडण्याचं काम आपलं सैन्य करेल यात शंका नाही. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे आता जगात सिद्ध झालं आहे. दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपले भारतीय सैनिक नक्की करतील. नागरिकांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. या सगळ्या
पाकिस्तानच्या कुरापतींना ठेचून काढण्याचं काम भारतीय सेना नक्की करेल. शाळेवरती हल्ला पाकिस्तान करत आहे हे निंदनीय आणि भ्याड आहे. या सगळ्या हल्ल्यांचा बदला घेतला जाईल. पाकिस्तानचे युद्ध सुरू असलेले असतानाही आम्ही सगळे भारतीय आणि उद्धव ठाकरे शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आहोत. भारतीय नागरिक यामध्ये जखमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ज्या पद्धतीने भारतीय सेना सध्या कामगिरी करते आहे त्यावरून पाक व्याप्त काश्मीर आपल्याकडे येण्यास काही हरकत नाही. या युद्धामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील अशी शंका मला वाटते. पाकिस्तान पूर्णपणे नकाशावरून नष्ट होईल. युद्धामध्ये सुद्धा रडीचा डाव खेळण्यात पाकिस्तान अग्रेसर आहे. भारतीय नागरिकांना लक्ष्य करून पाकिस्तान कुटील डाव खेळण्याचा प्रयत्न करत आहे. करतायत पाकिस्तानने प्रकारे आपल्या नागरिकांवरती हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आज दुसरा दिवस होता काल रात्रीचा. त्याला चोख उत्तर भारतीय नौसेनेने दिलेलं पाहायला मिळते. काय प्रतिक्रिया असेल याच्यावरती? खरं म्हणजे पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचं काम आपलं सैन्य दल करेल यामध्ये कोणतीही शंका नाही. आमचा पूर्ण विश्वास आपल्या भारतीय सैन्य दलावर आहे. आणि पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे, आता अख्ख्या संपूर्ण जगामध्ये सिद्ध झालेला आहे. त्यामुळे नक्कीच या दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपलं भारतीय सैन्य करेल अशी मला खात्री आहे. ज्या पद्धतीनं धार्मिक स्थळ आणि खास करून नागरिक आज तर बऱ्याच ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये लोकांतून हल्ला झालेला, शाळेवरती हल्ला झालेला आहे. खरं आहे ते. मी पण आज आमच्या तिथल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तिथले नागरी वस्तीवर पाकिस्तान्यांचे ड्रोन हल्ले आणि इतर घुसखोरांकडून खूप मोठ्या प्रमाणात हल्ले करून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं लक्षात येते. परंतु नक्कीच ह्या सगळ्या पाकिस्तानच्या कुरापतींना ठेचून काढण्याचं काम आपलं सैन्य दल करतंय. आणि तिथले आपले जम्मू काश्मीरमधले आपले भारतीय सुद्धा तेवढंच निकराने त्याचा प्रतिकार करतायत. पण ज्या पद्धतीने त्याने एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर हल्ला करून तिथल्या विद्यार्थ्यांना जखमी केल्याचं ऐकिवात आलेलं आहे, हा अत्यंत निंदनीय आणि भ्याड हल्ला आहे आणि नक्कीच त्याचा बदला घेतला जाईल. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Pava Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11th May 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ बुद्धिस्ट फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, if you believe on Buddhist philosophy of wisdom and compassion, then this is for you. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए to be the part of this musical journey and to celebrate this Buddha Purnima, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं. बोलायचं नसतं, डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते. भारत पाक युद्धावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. भारत आणि पाकिस्तान संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे. यावरती माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना बारामतीमध्ये प्रश्न विचारला असता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणालेत, बोलायचं नसतं तर ॲक्शन घ्यायची असते. साहेब, आंतरराष्ट्रीय पातळीवरून युद्धासंदर्भात शांततेचं आवाहन केलं जातं. बोलायचं नसतं, न बोलता ॲक्शन घ्यायची.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. ज्या राजकीय पक्षाचे लोक उन्माद साजरा करतायत तर युद्ध हा सेलिब्रेशनचा विषय नाहीये. सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या ठरवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा सिंधुदुर्ग दौरा आहे. नारायण राणे कधी कोणाला विश्वासात घेऊन काही करत नाहीत. येथील रिफायनरी प्रश्न किंवा पुरंदर विमानतळ प्रश्न असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा अजून काही असेल, ज्या लोकांसाठी आम्ही काम करतोय असे सरकार म्हणते, पण अशा लोकांचे प्रश्न सरकारने कधी विचारात घेतले नाहीत. तुम्ही ज्यांचा विकास करायचा असे म्हणतात आणि त्यांचाच विरोध आहे, मग विकास कोणाचा करत आहात? काही जण भांडवलदार व्यवस्थेचे रखवालदार आहेत, ज्यांनी आधीच चिंचोक्याच्या भावात जमिनी विकल्या आहेत. त्यांना त्या जमिनीचे 50 पट भाव अगदी व्हाईट मनीमध्ये सरकार दरबारी मिळवून द्यायचे असतील तर ही राजकीय नेत्यांची गरज आहे. कारण निवडणूक काळात ज्यांना पैसे दिले आहेत ना त्यांना परतावा देण्यासाठी असे प्रोजेक्ट केले आहेत. राणे जे बोलतात त्यांच्या विरुद्ध असा प्रश्न काढायचा की ते पूर्व म्हणाले तर आपण पश्चिम म्हणायचे, असे यावेळी अंधारे म्हणाले आहेत. महामार्ग असेल किंवा मॅडम, तुम्ही सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहात, नेमकी काय रणनीती असणार आहे? महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, नेमकी काय रणनीती असणार आहे? आगामी निवडणुका आता होतील. नाही, काय ऑनरेबल सुप्रीम कोर्टने 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच एकूण युवासेना असेल, महिला आघाडी असेल, फादर बॉडी असेल, या सगळ्यांच्या एकूण बांधणी आणि त्या अनुषंगाने बैठका चालू आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विशेषतः हा जो कुडाळचा भाग आहे या भागातल्या बैठका आहे. शक्तीपीठ महामार्ग जो होतोय त्याला कोल्हापूरमध्ये विरोध होतोय, सिंधुदुर्गात पण विरोध आहे. खासदार येथील जे नारायण राणे आहेत त्यांनी म्हटलंय की लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प कोणत्या परिस्थितीत आपण करणार. नाही, लोकांना विश्वासात घेऊन ते काहीच करत नाही म्हणत जरी असले तरी इथला रिफायनरीचा प्रकल्प असेल किंवा पुरंदरचं विमानतळ असेल, शक्तीपीठचा महामार्ग असेल किंवा अजून काही असेल, मुळात ज्या लोकांच्यासाठी आम्ही करतोय असं सरकार म्हणतं त्या लोकांचे प्रश्न कधीच सरकारने अजिबातच विचारात घेतलेले नाही. कारण तुम्ही ज्यांच्यासाठी विकास करायचा म्हणताय त्या लोकांचा जर विरोध असेल तर विकास कुणासाठी करताय? तर हे उघड आहे की काही भांडवली व्यवस्थेचे जे रखवालदार आहेत त्यांचं भलं करण्यासाठी ज्यांनी जमिनी आधीच खरेदी केलेल्या आहेत, अगदी त्या चिंचोक्याच्या भावात खरेदी केलेल्या आहेत, त्यांना त्याच जमिनीचे 50 पट भाव जर अगदी व्हाईट मनीमध्ये सरकार दरबारी मिळवून द्यायचे असतील तर ही राजकीय नेत्यांची गरज आहे. कारण निवडणुकीच्या काळात ज्यांनी यांना पैसे दिलेले आहेत त्यांना त्याचा परतावा देण्यासाठी त्यांना आता अशा प्रकारचे सगळे प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे राणे जे काही बोलतात त्याच्या आपण थोडंसं विरुद्ध त्याचा अर्थ काढायचा. ते पूर्व म्हणाले की आपण पश्चिम समजून घ्यायचं. स्थानिक आमदार दीपक केसरकरांनी म्हटले आमची पोरं उपाशी मारणार का, हा प्रकल्प व्हायलाच पाहिजे असं ते म्हणतात. केसरकरांना हे तरी माहिती आहे का मतदारसंघ कुठून कुठे सुरू होतो आणि कोण कोण लोक राहतात? कारण केसरकर मंत्री होण्यासाठी आणि मंत्री होण्याच्या वेळापायी इतके वेडावले होते आणि त्यांचं वेड हे त्यांच्या मतदारसंघातली सगळी कनेक्टिव्हिटी त्यांनी तोडली. ती कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे वरची सरकारची कनेक्टिव्हिटी त्यांची तुटलेली आहे. त्या केसरकरांनी आता हे सगळं बोलणं म्हणजे त्यांना मागून सुचलेलं सगळं शहाणपण असेल. त्यामुळे केसरकरांनी ह्या अशा बाता मारणं आणि उगाच मला फार मतदारसंघातल्या लोकांचं काळजी आहे असं आवाहनाचं काही कारण नाही.
शिवपुतळ्याचं नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलंकापुरीत उपस्थित. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत आले होते. यावेळी त्यांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. गेल्या आठवड्याभर सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप आज करण्यात आला. अलंकापुरीत आल्यात 750 जन्मोत्सव सोहळा होतोय. मला अतिशय समाधान आहे की अलंकापुरीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता आणि विशेषतः 750व्या जन्मोत्सवाकरता येण्याची संधी मला मिळाली. आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे पायवा रचला आणि आपण असं मानतो की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं वर्ष आहे. या सर्व आमच्या संतांचं, सत्पुरुषांचं जे काही त्यांचे विचार आहेत ते समाजामध्ये रुजले पाहिजेत, कारण ते कालजयी अशा प्रकारचे विचार आहेत. कितीही शतकं उलटली तरीही ते विचार हे योग्यच ठरणार आहेत, तेच आपल्याला दिशा देणार आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला आता दर्शन घेऊन अतिशय समाधान लाभलेलं आहे. सर, सीमा पर लगातार पाकिस्तान सिस्टम वॉयलेशन कर रहा है, रिलीजियस प्लेसेस हो इनको टारगेट कर रहा है, सिविलियंस को टारगेट कर रहा है. असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे. त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलं आहे. पण आता भारत थांबणार नाही. मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे. आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे. राज्यात काय काय खबरदारी घेतली? राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉरबुक प्रमाणे जी काही खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे. सर्व प्रकारचं कोऑर्डिनेशन, सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं, या सगळ्या गोष्टी आपण केल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आणि ताई मला माहित नाही. सर, हे तुम्ही एकतर सुप्रिया त्यांना विचारा, आता अजितदादांना विचारा. दोघे आम्हाला बऱ्यापैकी असं भैया बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना का करता